नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। ही भाजी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं। मी कुठल्या पद्धतीने बनवते ती रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। याचबरोबर प्रत्येकजण शेवग्याची शेंग ही आवडीने खाईल, इतकी ही टेस्टी भाजी होते आणि खरंच बनवायला खूप सोपी आहे। यासाठी जे काही साहित्य वापरलंय ते सगळं साहित्य घरात सहजपणे उपलब्ध असेल हेच वापरण्यात आलेले, त्यामुळे सहजपणे तुम्ही ही भाजी कधीही बनवू शकता। या रेसिपीला लागणारा वेळ तो सुद्धा मी या रेसिपी करत असताना सांगितलेलं आहे। अतिशय घाई असेल, पटकन भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। अप्रतिम चवीची आणि अतिशय पौष्टिक ही रेसिपी तयार होते। याला शेवग्याच्या शेंगा म्हणतात, मोरिंगा म्हणतात, ड्रमस्टिक करीसुद्धा म्हणता येईल। आता ही भाजी भाकरी, चपाती आणि भाताबरोबर सुद्धा खाता येते। सगळ्यात अगोदर आपल्याला भाजी बनण्याकरता शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून विकत आणायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरची सालं काढून त्याची मोठी मोठी तुकडे करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने कट करायची त्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवून द्या। आता भाजी बनण्याकरता एका पातेल्यामध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे। तुम्हाला भाजीचा रस्सा जेवढा करायचा असेल त्या पद्धतीने पाणी घ्यावं। साधारणतः 2 ते 2.5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार लागेल तसं मीठ, 1 चमचा हळद आणि 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकायची। आता ही जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये टाकून पाण्याला छान उकळी फुटेपर्यंत या पद्धतीने गॅसवर ठेवून द्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि एकदा काय पाण्याला उकळी फुटली की मग यामध्ये आपल्याला ड्रमस्टिकच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगा या ॲड करायच्या आहेत। असं केल्यामुळं होतं काय, या शेंगा खूप चवदार लागतात आणि अतिशय टेस्टी भाजीचा रस्सा तयार होतो। त्यामुळं या पद्धतीने ही भाजी नक्कीच बनवावी। आणि अजून एक फायदा म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही शेंगा उकडवून घेता किंवा शिजवून घेता, त्यामुळं भाजी बनवायचा जो टाईम आहे तो खूप कमी होतो। एका गॅसवरती तुम्ही शेंगा या पद्धतीने शिजवून घ्या आणि दुसऱ्या गॅसवरती भाजीची फोडणी तयार करा, म्हणजे भाजी खूप लवकर बनेल। आता शेवग्याच्या शेंगा उकडेपर्यंत मी दुसऱ्या साईडला एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे। अर्थातच भाजीला आपण फोडणी देणार आहोत। यासाठी साधारणतः 2 ते 3 चमचे तेल वापरायचे। तेल जास्त नाही वापरलं तरी चालेल, आवडीचा प्रश्न आहे। यामध्ये आता तेल गरम झालं की थोडंसं हिंग वापरा, 1 चमचा मोहरी ॲड करायची आहे, 1 चमचा जिरंही आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी छान तडतडली की मग यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे किंवा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्तासुद्धा छान या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा लसूण आल्याची पेस्ट वापरायची आहे। सुरुवातीलासुद्धा आपण शेंगा उकडवत असताना त्यामध्ये पेस्ट वापरलेली होती, त्यामुळे इथे आता फोडणीमध्ये वापरत असताना बेताने वापरावं, नाहीतर खूप जास्त होऊ शकते। आता इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। कांदाही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। साधारणतः जो कांद्याचा कलर आहे तो थोडासा गोल्डन कलर झाला पाहिजे, इथंपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। मी छोट्या छोट्या तुम्हाला बेसिक गोष्टी सांगत आहे, जेणेकरून जर कोणी नवशिके असेल, ज्यांना अजिबातच रेसिपी कशी बनवायची किंवा भाजी कशी बनवायची माहिती नसेल, तर त्यांना या छोट्या छोट्या टिप्स कामी येतात। आता इथे आपण 1 टोमॅटो वापरलेला आहे। कांदा अर्धवट तळला गेला की टोमॅटो ॲड करा आणि त्यावर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा। आता फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली की छान चव येते, म्हणून मी या पद्धतीने वापरते। आता 1 मोठा चमचा लाल तिखट काश्मीरी रेड चिली पावडर आहे, 1 चमचा गोडा मसाला किंवा काळा मसाला वापरावा, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा छोटासा गरम मसाला वापरायचा आहे। सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत मसाला एकजीव होत नाही किंवा टोमॅटो कांदा छान नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला या पद्धतीनेच परतून घ्यायचा आहे। साधारणतः 3 ते 4 मिनटाचा वेळ लागतो मीडियम गॅसवर। त्यानंतर इथे आपण सुकं खोबरं वापरलं आहे, हवं तर तुम्ही ताजं खोबरंसुद्धा वापरू शकता। अर्थातच फ्रेश खोबरं म्हणते आहे, ओल्या नारळाचा वापर केला तर भाजी अजून जास्त चविष्ट होते। जर नसेल
तर या पद्धतीने सुकं खोबरं तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून वापरू शकता किंवा तो खिसूनही वापरला तरी चालेल. आता खोबरं आणि हा मसाला एकजीव झालेला आहे. मसाल्यातनं तेल सेपरेट होतं आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. असं केल्यामुळं मसाल्याला खूप छान एक सुगंध येतो आणि भाजी जास्त चवदार आणि एकसंध होते. बघा, मसाला पूर्णपणे शिजला आहे. आता हा मसाला पूर्ण शिजला आहे, त्यानंतर आपण यामध्ये ज्या काही शेंगा उकडवून घेतल्या होत्या त्या पाण्यासकट आपण यामध्ये ॲड करतो आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की पाणी हे आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल त्या पद्धतीने वापरायचा आहे. असं केल्यामुळं होतं काय की तुम्हाला भाजी जो बनवण्याचा वेळ आहे तोही वाचतो आणि रस्सा अतिशय चवदार बनतो. आणि सुरुवातीलाच पाणी जेवढं तुम्हाला हवं असेल किंवा रस्सा हवा असेल त्या पद्धतीनेच शेंगा उकडवत असताना पाणी वापरावं, कारण ते पाणी फेकून देऊ नये. जर एक्स्ट्रा जर झालं असेल तरी भाजीमध्ये टाकून भाजी शिजवून घ्या आणि ती पूर्ण कमी होईपर्यंत तुम्ही ती भाजी शिजवू शकता. पण ते पाणी फेकून देऊ नये, कारण त्या पाण्यामध्ये खूप जीवनसत्वे असतात. त्यामुळं ते पाणी बेतानीच वापरावे शेंगा उकडवत असताना आणि तेवढ्याच पाण्याचा वापर करून ही भाजी तयार करून घ्या. आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. शेंगा अगदी छानपणे शिजलेल्या आहेत. तुम्ही त्या थोड्याशा उचलून किंवा हाताने दाबून पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. जर शेंगा शिजलेल्या असतील तर भाजी आपली तयार आहे. अशा प्रकारे अतिशय टेस्टी आणि पौष्टिक आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे. तर ही भाजी भाकरीबरोबर एकदा करून पहा, खूप खूप छान लागते. अगदी गरमागरम भाजी ही खूप छान आणि तितकीच पौष्टिक आहे. आता ही रेसिपी करून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.